शेतकरी कष्टकऱ्यांसाठी आयुष्यभर झटणारे, विधिमंडळ आणि लोकसभेत शेतकरी आणि कामगारांचा आवाज म्हणून ओळख असणारे पनवेलचे माजी नगराध्यक्ष, पनवेल उरण विधानसभा मतदारसंघाचे 5 वेळा आमदार, विधान परिषदेचे आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे 2दा खासदार असे विविध पदे भूषवलेले, नवी मुंबई, सिडको आणि JNPT प्रकल्पग्रस्तांसाठी लढा दिलेले, प्रसंगी तुरुंगवास भोगलेले, सीमा सत्याग्रहात 1 वर्ष शिक्षा भोगलेले, आणीबाणीच्या काळात स्थानबद्ध झालेले, जनतेच्या विविध प्रश्नांवरती निदर्शने, मोर्चे, आंदोलने करणारे, महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी आशेचा किरण ठरलेले आगरी समाजातील एक धगधगता अंगार म्हणजेच दिनकर बाळू पाटील दीपा पाटील। ॲक्च्युली माझ्या जन्मापासून ते दीपा पाटील साहेबांच्या मृत्यूपर्यंत कायम मी त्यांच्याबरोबरच राहिलेलो आहे। 1970 साली त्या काळच्या सरकारने मुंबईला जागा कमी पडते म्हणून त्या निमित्ताने नवी मुंबई किंवा जुळी मुंबई ही स्थापन करण्याचे ठरवले होते। त्यावेळी ह्या भागातील सर्व गावं उठवण्यात येणार होती व सर्व जमिनी सरकार ताब्यात घेणार होती, परंतु त्यावेळी दीपा पाटील साहेबांनी आपल्या सहकाऱ्यांच्या जोडीने नवी मुंबई जमीन बचाव समिती अशी एक समिती त्यावेळी स्थापन केली होती। 1970 साली एक फार मोठा मोर्चा त्यावेळी काढण्यात आला होता व त्या मोर्चाचं फलित म्हणून ही जी गावं उठणार होती तो निर्णय रद्द होऊन गावं ही आहेत त्या ठिकाणी राहिली। 81 साली न्हावा म्हणून जे गाव आहे तिथे काही जमिनी संपादन करण्याचा प्रश्न आला होता व सरकार अतिशय कमी भावामध्ये त्या जमिनी संपादित करू इच्छित होतं। दीपा पाटील साहेबांनी त्यावेळी जासई येथे एक आंदोलन केले व तिथे हजारो लोक त्या आंदोलनात सहभागी झाले होते। पोलिसांच्या विरुद्ध तिथे फार मोठ्या प्रमाणात चकमक उडाली होती व ह्या चकमकीमध्ये दीपा पाटील साहेबांचं स्वतःचं डोकं लाठीमारामध्ये फुटलं होतं व त्यांचं रक्त सांडलं होतं। त्यांचा रक्ताने भरलेला शर्ट अजूनही आज आपल्या घरामध्ये आहे। दीपा पाटील यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई गावात 13 जानेवारी 1926 रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव बाळू गौरू पाटील तर आईचे नाव माधुबाई असे होते। दीपा पाटील यांच्या वडिलांचा जासई गाव आणि आजूबाजूच्या गावात शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा होता। दीपा पाटील यांचे शिक्षण अत्यंत खडतर परिस्थितीत झाले। गावातील प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर BAची पदवी मुंबई येथून मिळवली। वकिलीचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात घेतले। त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यामध्ये त्यांचे बंधू आत्माराम बाळू पाटील यांचाही मोठा हातभार लागला। दीपा पाटलांचे लग्न पनवेल येथील KV कन्या विद्यालयात शिक्षिका असलेल्या उर्मिला यांच्याबरोबर झाला। दीपा पाटील यांची राजकीय कारकीर्द खरं म्हणजे सुमारे 5-5.5 दशकांची होती। मात्र आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवांचे नाव देण्याची मागणी त्यांचे काम प्रत्यक्षपणे न पाहिलेला तरुण वर्गही करतोय। या सर्वांची बीजं 80-90च्या दशकात सापडतात। 1970च्या दरम्यान मुंबईवरील लोकसंख्येचा वाढत जाणारा भार कमी व्हावा यासाठी मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई हे शहर वसवण्याच्या दृष्टीने तत्कालीन महाराष्ट्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली। यासाठी 17 मार्च 1970 रोजी सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात सिडकोची स्थापना झाली। या सिडको कंपनीने पनवेल, उरण आणि बेलापूर पट्ट्यातील 95 गावातील 50,000 एकर जमीन संपादनाचा निर्णय घेतला। एवढेच नव्हे तर पुढे येऊ घातलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे JNPTसाठीही सिडकोच्या माध्यमातून भूसंपादन केले जाणार होते। पनवेल उरण परिसरातील शेतकरी हा प्रामुख्याने आगरी समाजातील आहे। मिठागरे आणि शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेला या भागातील शेतकरी या सरकारी फतव्याने हवालदिल झाला।
सैरावैरा झालेल्या शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे काम केलं ते दिबा पाटील यांनी. येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी 15,000 रुपये एकरी दराने घेण्याच्या प्रयत्नात सिडको आणि पर्यायाने सरकार असतानाच दिबा पाटील यांनी गर्जना केली. शेतकऱ्यांच्या जमिनीला 40,000 रुपये एकरी भाव मिळालाच पाहिजे आणि ही मागणी त्यांनी लावून धरली. दिबा पाटील तेव्हा उरण पनवेल या भागातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेचे सभागृह दणाणून सोडणारे नेते अशी त्यांची ख्याती होती. सिडकोच्या वादळाने भविष्यातील संकटांची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार होत्या त्यांच्यासाठी आंदोलनाची हाक दिली. दिबा पाटील नुसते हाक देऊन थांबले नाहीत, तर त्या काळातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या, पण कोणी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नव्हते. अशाच वेळी 1984च्या जानेवारी महिन्यात जासई गावच्या हुतात्मा मैदानात मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. दिबा पाटील साहेब हे त्यांचे नेते होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 1 एकर जमिनीमागे 21,000 रुपये देण्याचे मान्य केले आणि त्यानंतर तो भाव वाढत जाऊन 27,000 रुपयापर्यंत येऊन पोहोचला. परंतु दिबा पाटलांना ही गोष्ट मान्य नव्हती. सरकारच्या विरोधात मनमानीचा विरोध करण्यासाठी उरण पनवेल परिसरातील 50,000हून अधिक शेतकरी जासई येथे नवगर फाट्यावरती जमा झाले. शेतमजूर, मिठागर कामगार शांततेच्या मार्गाने सरकारला विरोध करीत असतानाच त्यांच्यावर निर्घृण गोळीबार करण्यात आला. त्यात 16 जानेवारी रोजी 2 हुतात्मे झाले व 28 जण जखमी झाले. तरीही 17 जानेवारी रोजी निदर्शने झालीच. 17 जानेवारी रोजी गोळीबारात 3 जण हुतात्मे व 2 जण जखमी झाले. हुतात्म्यांमध्ये एकाच घरातील पिता पुत्रांचे बळी गेले. पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारात, गोळीबारात नामदेव घरत रहिवासी चिरले, रघुनाथ ठाकूर धुतुमगाव, कमलाकर तांडे, महादेव पाटील, केशव पाटील पागोटेगाव या शेतकऱ्यांचा यात मृत्यू झाला. लष्कराला पाचारण करण्यात आले होते. पनवेल ते उरण बंदूकधारी पोलिसांची रांग लागली होती. रस्ते निर्मनुष्य झाले होते. जासई गाव ओस पडले होते. सरकारला शांततेच्या मार्गाने निवेदन देणाऱ्या निशस्त्र शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. हुतात्म्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास सरकारने नाकारले. तिघांचा अंत्यविधी कामगार नेते दत्ता सामंत यांच्या कामगार संघटनेने व इतर विरोधी पक्षाने दादर स्मशानभूमीत हुतात्मा अमर रहे च्या गजरात पार पडला. तर दोघांचा अंत्यविधी पुणे येथे बीडी किल्लेदार यांनी पार पाडला. हजारो नागरिकांनी शोकाकुल अवस्थेत हुतात्म्यांना निरोप दिला. अंत्ययात्रेला जाण्यासाठी दिबा पाटील साहेब हॉस्पिटलमधून निघाले, पण त्यांना रस्त्यातच अडवण्यात आले. ज्यांच्या जमिनी जाणार होत्या त्यांचं सर्वस्व आज गेलं होतं. जानेवारी 1984ला त्याच्या अगोदर 14-15 तारखेला ह्या ठिकाणी आमच्या गावात एक ह्याची छावणी झाली होती पोलिसांची. सगळं गाव घाबरून गेलं होतं. सगळ्या बाई मुलं वगैरे घरामध्येच होती. काही लोकांना अटक केली होती. हे एकदम भीतीचं वातावरण तयार केलं होतं. पाटील साहेबांना तर अगोदरच अटक केली होती. चाकनाथ गरज, सोपान ठाकूर, रमेश म्हात्रे हे आम्ही सांगितलं आपण आंदोलनाला जायचं म्हणजे जायचं. आमच्यावर अश्रुधुरांच्या कांड्या सोडल्या. गोळीबार केल्यानंतर त्यानंतर सगळी पळापळ झाली. त्यावेळी आमच्या स्त्रिया वगैरे ऍक्च्युअली त्या ठिकाणी MIDCचं कंपाऊंड होतं तारांचं. त्या तारात सगळ्यांच्या साड्या फाटल्या. त्या पर्कळवर ते मुलांना घेऊन पळत होते. शकुबाईची पहिली गोळी लागली. शकुबाई पडली म्हणून आपण हाणायला गेलो. नंतर माझी एक गोळी लागली. माझी गोळी लागली. मला तिथून याही हाणला दवाखान्यात कुठं द्यायचे न ती गोळी काढली द्यायची. इथून काढली गोळी एवढीला. डायरेक्ट गोळीबार केला. पहिला नामदेव शंकर पहिला होता. शेतकऱ्यांच्या मृत्यूने हे आंदोलन अधिकच चिघळले. आता मात्र दिबा पाटील यांनी एकरी 40,000 रुपये भाव, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा या मागणीसाठी ते हटून राहिले.
गावोगावी चर्चासत्रे सुरू झाली, जनजागृती केली गेली, भूमिपुत्र पेटून उठला. स्थानिक भूमिपुत्रांचा संघर्ष शिगेला पोहोचलेला पाहताच सरकारने नमते घेऊन दिबांशी चर्चा केली. यावेळी दिबा पाटील साहेबांनी मांडलेली योजना पुढे केवळ रायगडकरांसाठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी वरदान ठरली. ती योजना म्हणजेच 12.5% विकसित भूखंड आणि जमिनीचा योग्य मोबदला. जासईच्या या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 12.5% योजनेअंतर्गत विकसित भूखंड देण्याचा निर्णय ऑक्टोबर 1994 मध्ये झाला. दिबा पाटील म्हणजे राजकारणात राहून समाजकारण करणारे संवेदनशील मनाचे नेते होते. आज आगरी समाज नवी मुंबई येथील शेतजमिनी जाऊनही आपल्याच भूमीत उभा राहिलेला दिसतो, ते केवळ आणि केवळ दिबा पाटील यांच्यामुळेच. आपल्या भाकरीवर दिबांचं नाव असल्याची जाणीव आम्हाला आहे, असं येथील स्थानिक बांधव आजही सांगत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही दिबांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. दिबांनी 1956च्या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी लोकल बोर्डाचा राजीनामा दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते सामील झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सीमेवर जाऊन कार्यकर्त्यांना आणण्याचं काम त्यांच्यावर सोपवण्यात आलं. या लढ्यात सहभागी झाले म्हणून त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला, पण दिबा मागे हटले नाहीत. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राज्यभर त्यांनी दौरे केले. दिबा पाटलांची पूर्ण राजकीय कारकीर्द शेतकरी कामगार पक्षात गेली, परंतु 1999 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतून त्यांनी रायगडमधून खासदारकीची निवडणूक लढवली, परंतु ते तेव्हा पराभूत झाले. कदाचित हा धक्का त्यांना सहन झाला नसेल आणि त्यानंतर त्यांनी राजकारणातून हळूहळू अंग काढले. 1965 साली शासनाने कामोठे गावची गुरे चरण्यासाठी असलेली जमीन जव्हार इंडस्ट्रीज सोसायटीसाठी परस्पर संपादित केली. तेव्हा हवालदिल झालेले गावकरी दिबांकडे गेले. दिबांनी गावकऱ्यांची बाजू पूर्णपणे ऐकून घेत शासन दरबारी यासाठी पाठपुरावा सुरू केला. दिबांनी गावकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व केले. कामोठे गावातील सर्व महिला, पुरुष, गोठ्यातील गायी, म्हशी, बैल व बैलगाडी घेऊन पनवेल तहसीलदार कार्यालयावर विशाल मोर्चा काढला. त्यावेळी महामोर्चा प्रचंड गाजला होता. या मोर्चाच्या दबावाने जिल्हाधिकाऱ्यांनी संपादित केलेल्या जमिनींपैकी 7 एकर जमीन नोटिफिकेशनमधून वगळून गावकऱ्यांना गुर चरण्यासाठी परत केली. त्यांनी कर्मकांड अंधश्रद्धेला विरोध केलाच, पण आगरी समाजातील मोठमोठे साखरपुडे, दारू पिऊन हळदी समारंभ करणे यासारख्या चालीरीतींना त्यांनी ठामपणे विरोध केला. त्यांच्या जेवणात त्यांना जवळजवळ रोज जिताडं लागायचं. आमच्या घरात एक लॅब्रेडॉर कुत्री होती, तिचं नाव लैला म्हणून होतं. तर त्या लैला थोडीशी तापट होती ती कुत्री, परंतु हे तिच्या जवळ जाऊनसुद्धा तिच्या डोक्यावर असं थापटावायचे आणि त्यांच्या उतारवयात त्यांना तिच्याजवळ जायचं नाही येतं. तर ते असं विचारायचे आम्हाला, अरे ती लैला मला विसरणार तर नाही ना. म्हणजे घरातल्या प्राण्याबद्दलसुद्धा ते एवढा जिव्हाळ्याने बोलायचे. दिबा पाटील म्हणजे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे तारणहार. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात घडून गेल्याने स्वतःच्या शरीराकडे मात्र दुर्लक्ष झाले. दिबा पाटील साहेब यांचा समाजसेवेसाठी वाहिलेला पिंड त्यांना आजारपणातही स्वस्थ बसू देत नव्हता. अशातच 24 जून 2013 रोजी दिबा पाटील म्हणजेच दिनकर बाळू पाटील हे चिरनिद्रेत गेले. दिबा पाटील साहेबांच्या निधनाने प्रकल्पग्रस्तांचा, स्थानिक भूमिपुत्रांचा आवाज शांत झाला. परंतु असे मोहरे मरत नसतात, ते त्यांच्या कार्याने अजरामर झालेले असतात. जोपर्यंत आपल्या भारत देशात, महाराष्ट्रात जिथे जिथे प्रकल्पग्रस्त, अन्यायग्रस्त होतील, तिथे तिथे दिबा पाटील यांचा दास्तान फाट्याचा संग्राम निश्चितच आठवला जाऊन तिथं न्यायासाठी जनता पुढे येईल. दिबांचा जय जयकार करत न्याय मिळवतील. दिबा पाटील अमर रहे, अमर रहे, अमर रहे.